अडीअडचणीला जशी चार जवळची माणसं मदतीला धावून यावी असं वाटतं, तसं संकटसमयी आपण कष्टानं कमावलेला, साठवलेला पैसाही कामी यावं असं वाटणं साहजिक आहे. फक्त यासाठी आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओतला काही भाग हा लिक्विड ॲसेट्समध्ये असणं अत्यंत आवश्यक ठरतं. तर या लिक्विड ॲसेट्स नेमक्या कुठल्या असतात? त्याचं नियोजन कसं करायचं? आणि नेमकी किती गुंतवणूक ही लिक्विड ॲसेट्समध्ये असावी? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या नवीन पॉडकास्टमध्ये समस्त श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, आय एम फाईन. चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. भूषण, आपण गेल्या काही एपिसोड्समध्ये ना लाईफ सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी, वेल्थ सिक्युरिटी असे सिक्युरिटीचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता या पुढच्या एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या ॲसेट्स क्लासबद्दल जाणून घ्यायची आमची इच्छा आहे. तर आम्हाला सांगता प्लीज की लिक्विड ॲसेट्स म्हणजे नेमकं काय? निरंजन, लिक्विड ॲसेट म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी माणसाने परत एकदा, म्हणजे माणसाने म्हणण्यापेक्षा गुंतवणूकदाराने परत एकदा की ॲसेट म्हणजे काय आणि त्याचं ॲलोकेशन कसं असावं हे आपण मागच्या काही एपिसोडमध्ये कव्हर केलं आहे. पण ब्रीफ म्हणून परत एकदा थोडक्यात सांगतो की कुठलीही गुंतवणूक, आपण ₹100 जर गुंतवणूक करत असू तर ती गुंतवणूक वेगवेगळ्या ॲसेट प्रकारामध्ये, ज्याला आम्ही ॲसेट क्लास असं म्हणतो, ही डिव्हाइड झाली पाहिजे, ही ब्रेक झाली पाहिजे. कारण आपण कायम सांगतो ऑल एग शुड नॉट बी इन वन बास्केट. मग आता ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये ब्रेक झाली पाहिजे. त्यातलाच एक प्रकार हा लिक्विड ॲसेट आहे किंवा लिक्विड मॅनेजमेंट आहे. सो लिक्विड मॅनेजमेंट किंवा लिक्विड ॲसेट, लिक्विड म्युच्युअल फंड हा नक्की नेमका प्रकार काय आहे आणि ह्याच्यात कशा प्रकारे गुंतवणूक करायची आहे? तर हा ॲसेट क्लास जो आहे, माझ्या अडीअडचणीला, माझ्या अत्यंत निकट गरजेला मला पैसे उपलब्ध हे झाले पाहिजेत. आता ही गरज कधी असणार आहे, कधी त्याची गरज मला पडणार आहे हे सांगून येत नाही, याची मला माहिती नाही आहे. हे अचानक ही गरज लागू शकते. सो त्यासाठीचा पैसा मला उभा करायचा आहे आणि म्हणूनच मला लिक्विड ॲसेटची गरज आहे. मला पैसे ज्यावेळी गरजेचे आहेत ते मला मिळाले पाहिजेत आणि म्हणूनच लिक्विड ॲसेट क्लास हा पोर्टफोलिओमध्ये किंवा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, ॲसेट ॲलोकेशनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. म्हणून त्याला सिरियसली बघितलं गेलं पाहिजे, ते टाळणं योग्य नाही. वा, म्हणजे थोडक्यात ज्याला आपण कॅश फ्लो म्हणतो, म्हणजेच खेळतं भांडवल, म्हणजे लिक्विड ॲसेट्स असं म्हणता येईल आपल्याला? नक्कीच निरंजन, खेळतं भांडवल, कॅश फ्लो हा मला माझ्या गरजेच्या वेळी, मग ती गरज 11th आवरची असो किंवा लॉंगर ड्युरेशनची असो, ती मला अवेलेबल झाली पाहिजे. तो पैसा माझ्याकडे उपलब्ध झाला पाहिजे आणि तो पैसा माझ्या गरजेच्या वेळी मला वापरता आला पाहिजे. अशा प्रकाराला आपण लिक्विड ॲसेट समजू शकतो किंवा लिक्विड ॲसेटची इन्व्हेस्टमेंट त्याला ग्राह्य धरू शकतो. परफेक्ट. सो मग आपल्या एकूण पोर्टफोलिओत लिक्विड ॲसेट्सचं प्रमाण हे किती असायला पाहिजे? सो आपल्या एकूण पोर्टफोलिओमध्ये लिक्विड ॲसेटचं प्रमाण किती पाहिजे हे वेगवेगळ्या गुंतवणूकदाराच्या मानसिकतेनुसार ठरणार आहे, वेगवेगळ्या गुंतवणूकदाराच्या कॅश फ्लो मॅनेजमेंटप्रमाणे ठरणार आहे आणि वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या गरजेप्रमाणे ठरणार आहे. आता ह्या सगळ्यांची सांगड जर एकत्र घालायची आणि एक जर उदाहरण घ्यायचं असेल की बाबा एक 40 वर्षांचा सद्गृहस्थ आहे, त्याचं कुटुंब आहे 4 लोकांचं आणि तो कंपनीत, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सर्व्हिस करतोय, एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्हिस करतोय. मिसेस ही हाऊसवाईफ आहेत, 2 मुलं आहेत जी शिक्षणं घेत आहेत आणि मग त्याच्या काही गरजा आहेत ज्याच्यासाठी तो फायनान्शियल प्लॅनिंग करतोय. तर त्यातला काय पार्ट त्यांनी लिक्विड ॲसेट किंवा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवला पाहिजेत असं जर समजून घ्यायचं असेल तर माझ्या मते इन्व्हेस्टर म्हणून त्याने साधारण 6 ते 9 महिन्याची त्याची सॅलरी किंबहुना तेवढाच लागणारा त्याचा खर्च हा पार्ट त्याचा लिक्विड ॲसेटमध्ये किंबहुना लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये असला पाहिजे. येस, फक्त होतं काय भूषण, तुम्ही सांगता हे अगदी पटतंय, पण लिक्विड ॲसेट्समध्ये अनेकांचा भर हा फक्त बचत खात्यांमधल्या बॅलन्सवर असतो. तर मुळात प्रत्येक कुटुंबाची नेमकी किती सेव्हिंग्स अकाउंट असली पाहिजेत आणि सॅलरी अकाउंट वगळता आणखी अकाउंट्स असावीत का? निरंजन, कुठल्याही गोष्टीची मॅनेजमेंट ही सोपी नाही.
तसंच जर आपण बचत खातं जर बघितलं तर जनरली थॉट प्रोसेस असते की सॅलरी अकाउंट वेगळं असावं, माझं आणखीन एक अल्टरनेट सेव्हिंग बँक अकाउंट असावं. पण आपण बघतो किंवा इवन एक इंडिव्हिज्युअल म्हणून मी आज एका कंपनीत कामाला आहे, तिथे एक माझं सॅलरी अकाउंट आहे. ती कंपनी मी एक्झिट करून दुसऱ्या कंपनीकडे गेलोय, हे अकाउंट असंच ठेवलंय, मी दुसऱ्या कंपनीचं एक सॅलरी अकाउंट ओपन केलंय. सो असं करत 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 माझी 5, 7, 10 वेगवेगळी अकाउंट तयार होतात आणि मग ती मॅनेज करणं, ती मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे. किंबहुना प्रत्येकामध्ये आपल्याला मिनिमम बॅलन्स हा ठेवायला लागतो. सो असे न करता जर आपण कंपनी चेंज करत असू आणि आपलं सॅलरी अकाउंट चेंज होणार असेल तर आधीचं अकाउंट बंद करा. एक सॅलरी व्यतिरिक्त अकाउंट ठेवायला हरकत नाही, ज्याच्यातून कदाचित तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा अदर गोष्टी होतील, आणि एक सॅलरी अकाउंट ठेवायला नक्की हरकत नाही. अगदीच. मुदत ठेवी अर्थात एफडीज विषयी आपण या आधीच्या एका एपिसोडमध्येही बोललोय. तरी परत एकदा प्लीज आम्हाला सांगता की एफडी मध्ये नेमकी किती गुंतवणूक ही असायला पाहिजे? एफडी किंवा कर्ज रोखे, फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट, फिक्स्ड ॲसेट क्लास, डेट इन्स्ट्रुमेंट, असे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या टाईप ऑफ प्रॉडक्टमध्ये आपल्याला गुंतवणूक ही करता येते. आपले जे शॉर्टर ड्युरेशन गोल आहेत, म्हणजे जर मला 3 वर्षाने गाडी घ्यायची आहे, मला घरासाठीचं डाऊन पेमेंट करायचं आहे, मुलाची पहिली ॲडमिशन घ्यायची आहे, असा माझा कुठलाही गोल असेल, ज्याच्यासाठी मला शॉर्टर ड्युरेशनला 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात पैसे लागणारे आहेत, तर अशी कुठलीही माझी गरज किंवा असा कुठलाही माझा फायनान्शियल गोल हा मी ह्या प्रकारच्या ॲसेटमध्ये मोडला गेला पाहिजे किंवा त्या प्रकारच्या ॲसेट क्लासकडे ह्या गरजांसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं पाहिजे. आता एफडी किंवा डेट म्युच्युअल फंड इथे इन्व्हेस्टमेंट करताना जर ₹100 माझ्याकडे आहेत आणि अशा काही माझ्या जर गरजा असतील, तर साधारणतः 8 ते 10 रुपये, म्हणजे 8 ते 10% माझ्या ₹100 हे मी ह्या ॲसेट क्लासमध्ये किंवा एफडी प्रकारच्या स्वरूपाच्या प्रॉडक्टमध्ये गुंतवले पाहिजेत. ओके. आता मला सांगा की नेटवर रँडम सर्चमध्ये ना लिक्विड ॲसेट्सचा विचार करताना लिक्विड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. तर हे लिक्विड म्युच्युअल फंड्स नेमके कसे असतात? लिक्विड म्युच्युअल फंडचा विचार करता किंवा ह्यात जी गुंतवणूक होते ह्याचा जर विचार केला आणि मी इन्व्हेस्टर म्हणून ह्याच्याशी कसं जोडलं गेलं पाहिजे किंवा किंबहुना मी लिक्विड म्युच्युअल फंड्सचा कसा विचार केला पाहिजे, का विचार केला पाहिजे. जनरली भारतीयांमध्ये एक नक्की सवय आहे की मॅक्झिमम पैसा ते सेव्हिंग अकाउंटला ठेवतात, कारण 11th आवरला जर गरज पडली तर तो पैसा मला ATMद्वारे किंवा बँकेत जाऊन कॅश विड्रॉलद्वारे मला तो मिळाला पाहिजे, कारण माझी अडचणीची वेळ आहे आणि मला गरज आहे. त्यामुळे बऱ्याचदा मोठा पैसा हा सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये असतो. तर आमचा श्रोत्यांना कायम हा सल्ला असतो किंवा जे इन्व्हेस्टर आमच्याकडे येतात त्यांना सल्ला असतो की तुम्हाला त्याला सबस्टिट्यूट म्हणून कुठलं प्रॉडक्ट अवेलेबल बाजारात आहे का, तो प्रकार म्हणजे सेव्हिंग बँक अकाउंटच्या व्यतिरिक्त किंवा तसा संलग्न इन्व्हेस्टमेंटचा प्रकार काही आहे का, तर तो प्रकार लिक्विड म्युच्युअल फंड ज्याला आपण म्हणू शकतो, हा एक इन्व्हेस्टमेंटचा एक वेगळा प्रकार आहे, जो सेव्हिंग बँक सारखाच आपल्याला परफॉर्मन्स देऊ शकतो, किंबहुना त्याच्यापेक्षा अर्धा ते 1% रिटर्न आपल्याला त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त मिळू शकतात. आता हे लिक्विड म्युच्युअल फंड नक्की काम कसे करतात किंवा ह्याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट करताना किती इन्व्हेस्टमेंटचा विचार केला गेला पाहिजे. सो हे लिक्विड म्युच्युअल फंड जे आहेत, जसं तुम्ही सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवतात, सेव्हिंग बँकेच्या अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवतात, तर तुम्ही ICICI बँक, HDFC बँक, SBI बँक या कुठल्याही बँकेत तुमचं खातं असेल, तर त्या पर्टिक्युलर एका खात्यात सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचे पैसे पडलेले आहेत, जे तुम्हाला गरजेला उपयोगाला येणार आहेत, लागणार आहेत म्हणून तुम्ही तिथे ठेवलेत. वर्सेस तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे पार्क केलेत, तर ते जसे एका बँकेत असतात तसं लिक्विड एका फंडात जरी असले, तरी हा फंड वेगवेगळ्या 30, 40, 50 वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये, डेट सिक्युरिटीजमध्ये, कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करतो. म्हणजेच आपले पैसे डायव्हर्सिफिकेशन ह्या नावाखाली गुंतवणूक आपली होते किंवा ह्या प्रकारच्या ॲसेटमध्ये आपली गुंतवणूक होते. त्यामुळे आपली रिस्क ही कमी होते. आपण कुठल्याही एका पर्टिक्युलर कंपनीत किंवा एका प्रकारच्या एफडीत किंवा एका प्रकारच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये हे पैसे लावत नाहीये. 1. 2. हे डायव्हर्सिफिकेशन झाल्यामुळे मला ह्या चढउताराचा म्हणजे इंटरेस्ट रेटच्या चढउताराचा फायदा मिळून मला अर्धा ते 1% रिटर्न सेव्हिंग बँक अकाउंटपेक्षा जास्त मिळू शकतो. आता ह्याचं जर उदाहरण बघायचं झाल्यास,
बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या लिक्विड म्युच्युअल फंड किंवा ओव्हरनाईट म्युच्युअल फंड असा देखील एक प्रकार आहे, ज्याच्यात गुंतवणूक करतात. म्हणजे शुक्रवारी सकाळी ते त्या कंपनीला जो काही खर्च लागणार असेल तो खर्च त्यांच्या करंट अकाउंटमध्ये तेवढे पैसे ठेवून, म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं तर एक कंपनी आहे TCS. ओके, ही कंपनी IT क्षेत्रात काम करते. ह्या कंपनीच्या करंट अकाउंटला समजा 500 कोटी रुपयाचा बॅलन्स आहे. सोमवार ते शुक्रवार कंपनी काम करते, शनिवार रविवार कंपनी बंद असते, एम्प्लॉईजला सुट्टी असते, किंबहुना फायनान्शियल कुठलंही ट्रान्झॅक्शन होत नाही. तर मग शुक्रवारी त्या कंपनीला जर खर्चापोटी त्या 500 कोटीमधले 50 कोटी लागणार असतील तर ते 50 कोटी करंट अकाउंटला ठेवून बाकीचे 450 करोड रुपये ते लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सफर करतात. शुक्रवार, शनिवार, रविवार लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्झॅक्शन्स होत असतात, किंबहुना ट्रेड होत असतो. सोमवारी किंवा मंगळवारी सकाळी त्या कंपनीच्या करंट अकाउंटला पैसे परत दिले जातात, क्रेडिट केले जातात. आता बिलीव्ह मी निरंजन, ह्या मिळणाऱ्या 3 ते 4 दिवसाच्या रिटर्न्सवर कंपनीच्या 3 ते 5% एम्प्लॉईजची सॅलरी सुटते. हे मी ऑब्झर्व्ह केलंय. जर असं एक कॉर्पोरेट विचार करत असेल तर मी एक सामान्य माणूस म्हणून, एक इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार म्हणून मी काय विचार करायचा आहे की बाबा माझ्याकडे अकाउंटला 5 लाख रुपये आहेत आणि ते मला पुढची 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस किंबहुना महिनाभर नको आहेत. तर ते जर पैसे मी लिक्विड म्युच्युअल फंडात पार्क केले तर त्यातून मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर, त्यातून जो मला परतावा मिळणार आहे, त्यातून मिळणाऱ्या परताव्यावर कदाचित माझ्या घरात येणाऱ्या कामवाल्या मावशींची सॅलरी मला देता येईल. आता इथे काही मी तुम्हाला कामवाल्या मावशींची सॅलरी कशी जनरेट करायची हे सांगायला म्हणून आपण हा पॉडकास्ट करत नाही आहोत, पण आपल्याला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून विचार करायचा आहे टिल आपलं रिटायरमेंट प्लॅनिंगपर्यंत. तर आणि तरच ते 360 डिग्री फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकतं. आणि म्हणूनच लिक्विड म्युच्युअल फंडांचा किंवा लिक्विड ॲसेट क्लासचा हा सिरियसली विचार झाला पाहिजे. आणि परत मगाशी सांगितल्याप्रमाणे मला साधारणतः माझ्या 100 रुपयातले 8 ते 10 रुपये किंबहुना 6 ते 9 महिन्याची सॅलरी किंवा एक्सपेंडिचर एवढा पैसा या लिक्विड ॲसेट क्लासमध्ये किंवा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये पार्क केला पाहिजे. परफेक्ट. तो जो डिफरन्स आहे की सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा पडून असणं आणि त्याच्या उलट लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये तो इन्व्हेस्ट करणं, यातला फरक तुम्ही अगदी अचूक सांगितलात. फ्लॅटची जमिनीची विक्री किंवा नोकरीच्या ठिकाणी मिळालेला ॲन्युअल बोनस असे अचानक धनलाभाचे गोड प्रसंग आले तर या पैशांचं नेमकं काय करायचं कळत नाही. अशा वेळी ही मोठी राशी पार्क करण्यासाठी अर्थातच तुम्ही म्हणता असं लिक्विड म्युच्युअल फंड हा उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो मग? नक्कीच निरंजन, की मला एक्झाम्पल, उदाहरणार्थ जर आपण घेतलं की मला कंपनीकडून 5 लाख रुपयांचा बोनस मिळाला आहे, पण कुटुंबात आम्ही चर्चा करतोय, अजून आमचं ठरत नाही आहे की हा पैसा आपल्याला आयदर गुंतवायचा आहे किंवा खर्च करायचा आहे. ह्याच्यातून काय करायचं आहे हे अजून फॅमिलीत डिस्कशन चालू आहे. आणि ह्याला 15 दिवसांचा कालावधी जर असेल आणि लोटला गेला 15 दिवसांचा कालावधी तर माझं नुकसान होणार आहे. तर त्याच्याऐवजी मी काय करायचं आहे, आमचा निर्णय, कुटुंबाचा निर्णय होईपर्यंत ते 5 लाख रुपये जर मी लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये पार्क करून ठेवले आणि एकदा निर्णय झाला की बाबा मला कुठेतरी ते पैसे गुंतवायचे आहेत, म्हणजे कुठेतरी गुंतवायचे आहेत म्हणजे कुठल्या तरी ॲसेट क्लासमध्ये ते पैसे लावायचे आहेत, तर ते तिथे त्या ॲसेट क्लासमध्ये ट्रान्सफर केले जातील. आणि मग मला 15 दिवसाचा जो काही रिटर्न मिळणार आहे त्याच्यावर मे बी माझा छोटं एक्सपेंडिचर सुटणार आहे किंवा ती रक्कम ॲड करून मी इन्व्हेस्ट करू शकणार आहे. हा विचार करायला नक्की हरकत नाही, कारण मग आपल्याला पर्याय ठरवायला आणि कुठे गुंतवणूक करायची याचा विचार करायला कालावधी आपल्या हातात शिल्लक राहतो. वा. लिक्विड ॲसेट्स म्हणजे काय आणि विशेषतः लिक्विड म्युच्युअल फंड्स हे कसे चांगला परतावा देऊ शकतात हे तुम्ही अगदी छान एक्सप्लेन केलं. आता आम्हाला सांगा की पोर्टफोलिओ प्लॅनिंगमध्ये, मॅनेजमेंटमध्ये क्रिसेंटतर्फे प्रत्येक गुंतवणूकदाराला लिक्विड ॲसेट्स फंड्सचे पर्याय कसे दिले जातात? अतिशय उत्तम आणि छान प्रश्न आहे निरंजन. कारण जेव्हा आपण लिक्विड ॲसेटचा, लिक्विड फंडांचा विचार करतो तेव्हा आपण आपली आजूबाजूची परिस्थिती, आपण आपल्या कुटुंबाची परिस्थिती, त्यानंतर आपल्या कुटुंबावर आपल्या येणाऱ्या इन्कमचे होणारे परिणाम, इन्कम वाढले किंवा इन्कम कमी झाले, लाईफस्टाईल आपली वाढली आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम वेगवेगळ्या गोष्टींमुळे होत असतात. आता हे होताना आपल्याला योग्य प्लॅनिंगची गरज असते. मग जर एक नोकरदार असेल आणि तो नोकरी करत असेल, उत्तम त्याला सॅलरी मिळते, तरी ती सॅलरी जरी रेग्युलर येत असली आणि त्याला ते पैसे कायमस्वरूपी जरी मिळत असले पगाराच्या स्वरूपात, तरी त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला किंवा त्या सॅलरी एम्प्लॉईला क्रिसंटतर्फे योग्य मार्गदर्शन केलं जातं, त्याला सल्ला
श्रोत्यांना, आता इथेही ऐकणारा वर्ग जो कदाचित सॅलरी क्लास असू शकतो, त्यांना सल्ला असा दिला जाईल किंवा सांगितला जातो आमच्याकडून, की बाबा तुम्हाला जे काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा तुम्हाला जी सॅलरी येते त्या सॅलरीचा काही पार्ट हा लिक्विड ॲसेटचा असला पाहिजे. मागच्या प्रश्नामध्ये आपण जसं बघितलं की साधारण 6 ते 9 महिन्याची सॅलरी किंवा एक्सपेंडिचर इतका माझा पैसा हा लिक्विड ॲसेटमध्ये असला पाहिजे. आता जर माझं 2 लाख रुपये महिन्याची सॅलरी आहे, तर मी साधारण 9 महिन्याचे म्हणजे 9 दुने 18, 18 लाख रुपये माझे लिक्विड फंडात पाहिजेत का? तर उत्तर हो असं आहे. ह्याचं कारण काय, की नोकरीची शाश्वती नाही आहे किंवा मग मला कधीही नोकरीमध्ये काढून टाकण्यात येईल, ही भीती माझ्या मनात जी आहे, हे एक कारण असू शकतं. किंवा पिअर कॉम्पिटिशन आहे, मला स्वतःला डेव्हलप करायचे आहेत, माझे स्किल सेट वाढवायचे आहेत. ह्या कारणामुळे मला कंपनीतून जर रजा घ्यायला लागली किंवा मला कंपनी सोडायला लागली आणि मला स्वतःला अपग्रेड करायचं आहे, ह्याच्यासाठी मला जर मधल्या काळात सुट्टी घ्यायला लागली 3 महिने, 4 महिने, 6 महिने, तर माझं कुटुंब चालवणं ही माझी जबाबदारी आहे. तर त्यावेळी लागणारा पैसा हा मला त्या लिक्विड ॲसेटमधून क्रिएट करता येईल. किंबहुना तेवढे पैसे बाजूला असल्यामुळे मी योग्य निर्णय, माझ्या अपग्रेडेशन स्किलचा निर्णय मी घेऊ शकेल. तिसरं कारण काय असू शकतं, की बाबा हे सगळे पैसे साठवले तिथपर्यंत ठीक आहे. उद्या उठून कुटुंब म्हणून जर आपण कुठे बाहेरगावी गेलो, आपल्या कुलदेवाला किंवा देवीला भेट देण्यासाठी गेलो, सगळं कुटुंब एकत्र आपण गेलेलो आहोत. अचानक घरातल्या कुठल्यातरी व्यक्तीला मेजर काहीतरी हेल्थ इश्यू झालाय आणि तिथल्या लोकल हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे. त्यावेळी मेडिक्लेम उत्तम जरी केलेला असला किंवा कंपनीने दिलेला मेडिक्लेम जरी असला, तरी ते हॉस्पिटल नॉन नेटवर्क हॉस्पिटल आहे आणि तिथे तो मेडिक्लेम चालणार नाही किंवा किंबहुना मला नंतर रिएम्बर्समेंट करायला लागणार आहे. सो तात्पुरते पैसे खिशातून घालायला लागणार आहेत. म्हणून माझ्याकडे ती लिक्विड ॲसेट असणं गरजेची आहे. हे झालं सॅलरी क्लासच्या बाबतीत. तसंच बिझनेस क्लासला आम्ही काय सल्ला देतोय, की ₹100 तुम्ही कॅपिटल गुंतवलंय, त्यातला ₹30 तुम्ही वर्षाला प्रॉफिट क्रिएट करतायत. तर त्या प्रॉफिटमधला म्हणजे त्या ₹30 10% रक्कम म्हणजे ₹3 एवढे पैसे तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये ठेवा. किंबहुना ती ॲसेट तुम्हाला 4, 5, 6%च वार्षिक रिटर्न देईल. पण तेवढे पैसे बाजूला पडलेले असतील आणि तेच तुमच्या बिझनेसच्या एक्सपान्शनला किंवा तेच तुम्हाला बिझनेसच्या अडचणीच्या वेळी जिथे तुमचा कॅश फ्लो मिसमॅच होतोय, तेव्हा ते पैसे वापरता येऊ शकतील आणि तुमचा बिझनेस हा सुखकररित्या पुढे तुम्हाला चालवण्यास मदत होईल. सो लिक्विड ॲसेट क्लास किंवा लिक्विड म्युच्युअल फंड हा सॅलरीचा क्लास असो किंवा बिझनेसचा क्लास असो, या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना महत्त्वाचा आहे. आणि क्रिसनतर्फे जेव्हा आम्ही एंटायर फायनान्शियल प्लॅनिंगची प्रोसेस सांगतो, तेव्हा ह्या लिक्विड ॲसेट क्लासबद्दल प्रकर्षाने, प्रामुख्याने प्रथमतः माहिती देऊन ती इन्व्हेस्टमेंट कशी ती लोक करतील, तो इन्व्हेस्टर कसा त्याच्याकडे सिरियसली बघेल, म्हणजेच त्याच्या अडीअडचणीच्या वेळी त्याला त्याचे पैसे अवेलेबल असतील आणि ॲट दी सेम टाईम त्याचे लाँग टर्मचे जे गोल्स आहेत, ज्याच्यासाठी त्यांनी गुंतवणूक केलेली आहे, तिथून त्याला कुठलेही पैसे विथड्रॉ करायला लागणार नाहीत, याची सगळी काळजी घेतो. म्हणजेच त्याचं ॲसेट मॅनेजमेंट उत्तमरित्या फॉलो होईल हे बघतो. वा, व्हेरी वेल एक्सप्लेन भूषण. आणि लिक्विड ॲसेट्स, लिक्विड म्युच्युअल फंड्स ह्याच्यात गुंतवणूक करणं हे कसं महत्त्वाचं आहे, कसं आवश्यक आहे आणि काळाची गरजही आहे. कारण मार्केट आणि सेन्सेक्स हे रोज नवनवे उच्चांक गाठतोय. कारण दिस इज द राईट टाईम असं आपण म्हणायला हरकत नाही. नक्कीच निरंजन. आज आपल्या स्टुडिओमध्ये मानसी देशपांडे या क्रिसेंटच्या इन्व्हेस्टर गुंतवणूकदार आहेत. नमस्ते मानसी. नमस्ते. मला सांगाल तुम्ही की तुमचा अनुभव कसा आहे क्रिसेंट सोबतचा? माझा अनुभव खूपच सुंदर आहे क्रिसेंट सोबतचा. ॲक्च्युली 8 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राकडून मला या फर्मची माहिती मिळाली होती आणि त्यावेळेला 8 वर्षापूर्वी FD, RD ह्याच्याशिवाय काही माझे बचतीचं काही हे नव्हतं. त्यावेळेला भूषण सरांनी आम्हाला म्युच्युअल फंड, SIP या कन्सेप्ट सांगितल्या आणि या छोट्या-छोट्या SIPमधनं आपण काही वर्षानंतर एक अशी मोठी रक्कम उभी करू शकतो हे सांगितलं. आणि खरंच बघायला गेलं तर आज जेव्हा आम्ही मागं वळून बघतो, की आपण त्यावेळेला सुरू केलेली ही छोटी SIP ही गोष्ट होती, त्याचा आज इतकी मोठी गुंतवणूक झालेली आहे, की त्याचा आम्हाला आनंद होतो. म्हणजे माझ्यासारख्या हाऊसवाईफला सुद्धा सरांनी त्या याच्यातले चढ-उतार इतके व्यवस्थित सांगितले, की मलाही आता त्या याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागलाय. थँक्यू क्रिसेंट टीम आणि थँक्यू भूषण सर. वा, म्हणजे आपण जे म्हणतो की एक फायनान्शियली इंडिपेंडन्स आपल्याला साधायचं आहे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे आपल्या प्रत्येकाला, तर त्या उद्दिष्टाच्या जवळ तुम्ही जाताय असं वाटतंय तुम्हाला? हो, अगदी नक्कीच. त्यासाठी भूषण सर अगदी आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. वा,
मानसी देशपांडे यांचे अनुभव आत्ता आपण ऐकलेत. श्रोते हो, तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल, एस्पेशली म्युच्युअल फंड SIP मध्ये, तर गुंतवणुकी संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही क्रिसेंटच्या www.crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.